विराज साबळे, तू बच्चूभाऊवर अनाशना बोलून राहिला राजा. खोके घेतले म्हणतं, चॉकलेट घेतले म्हणतं, हे घेतले ते घेतले. तुला दिसले का रे घेताना ते? तू मला एक सांग, तू बोलून तर राहिला पण त्यात तथ्य आहे काय? अरे बच्चूभाऊ कडून शेतकऱ्यासाठी जे आता हे झालं ना कर्जमाफी 30 जून 2026ला होणार आहे पूर्ण, याच्यासाठी त्याने मिटिंगा घेतल्या रे. शेतकऱ्याला एकजूट करण्याचं काम केलं. रातचं बेरातचं त्यानं रात केलं राजा. थंडी नाही पाहिली, पाणी नाही पाहिलं, ऊन नाही पाहिली त्यानं. त्या माणसानं उपोषण केलं 5 ते 6 दिवस. तू तर एक दिवस उपाशी राहू शकत नाही का? तू बोलून असा राहिला, तुला बोलायला अर्थ आहे का तू? या शब्दाला अर्थ आहे का तू? तू शेतकऱ्याचं पोरगं असताना तू शेतकऱ्यासंगच खाजून राहिला, उलटसुलट बोलून राहिला. अरे बच्चूभाऊ कडू हा शेतकऱ्यासाठी एक दाता आहे, एक मार्गदाता आहे राजा. शेतकऱ्याला रस्त्यावर आणण्याचं काम बच्चूभाऊने केलं. नाही तर शेतकरी हे झोपले होते गोधडी घेऊन, त्याला काहीच घेणं देणं नव्हतं. शेतकऱ्याले नुसते आत्महत्या करत होते, नुसते आत्महत्या करत होते. तू विचार कर, त्यांनी शेतकऱ्याच्या मनात एक जागृती निर्माण केली, मनात एक धीर निर्माण केला, संघर्ष निर्माण केला का नाही आपल्याला हे सरकार कर्जमाफी तसं देणार नाही, आपल्याला रस्त्यावर निघाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून शेतकऱ्याच्या मनात त्यांनी जनजागृती केली, एक प्रकाश निर्माण केला, म्हणून शेतकरी हे रस्त्यावर निघाले. आणि तू लेका भडकाऊ धंदे करून राहिला, भडकाऊ भाषण करून राहिला, भडकाऊ बोलून राहिला बच्चूभाऊला. आणि जे संघटित झालेले शेतकरी आहे त्यांना तू भडकवण्याचा प्रयत्न करून राहिला. त्याच्या मनात काय असं वाटत असेल शेतकऱ्याला का? तू विचार कर, 5 ते 6 दिवस नागपूरला त्यांनी अधिवेशन केलं, त्यांनी मोर्चा काढला कर्जमाफीसाठी. तर ते शेतकऱ्याला कसं वाटत असेल का? नाही बी साहायचं खरंच का? बच्चूभाऊ फसवणूक केली का? बच्चूभाऊ खरंच चॉकलेट घेतले काय? अरे भाऊ, त्या माणसाला काय घेणं देणं आहे रे? विचार, त्या माणसाला काय घेणं देणं आहे कर्जमाफीचं? कायचं त्याच्या अंगावर का कर्जमाफी कर्ज आहे काय? त्याला तर अर्धा पगार भेटूनच राहिला. पण नाही, तो माणूस स्वावलंबी आहे, एकनिष्ठ आहे. त्याला असं वाटते का नाही, ह्या शेतकऱ्यानं मला इथपर्यंत पोहोचवलं तर मला ह्या शेतकऱ्याचा काहीतरी हित करायचं आहे. तो माणूस शेतकऱ्याचा पोरगा आहे, दुःख त्या माणसालाच कळणार. त्या कारणामुळे त्यांनी शेतकऱ्याचा एक हमरडा फोडला, हमरडा बनला आणि शेतकऱ्याला जागृत करण्याचं काम चालू केलं त्यांनी. आणि तू जागृत करून राहिला पण शेतकऱ्याला निगेटिव्ह करून राहिला. अरे चांगलं नसं होत ते ऐकून. तू बोलू नको राजा, चुपचाप तपाय. पण कायले बोलतो तू बच्चूभाऊंना? माझं म्हणणं आहे, बरोबर नाही गो? कमेंट करून सांग. जय जवान जय किसान.